वेळेचा मी जेव्हा इतिहास वाचला नाही, जेव्हा आतल्या ह्यांच्या बंदुक्या बघितल्या, ज्या टाइमला ह्यांचं मी सगळं सामान बघितलं ना, खरंच मला एवढं मात्र नक्कीच कळालं भावांनो की होय इंग्रज आपल्यापेक्षा कितीतरी इंग्रज पुढे होतं ना. अजून जर काही इंग्रज असतं ना त्यांना दुनिया उलटीची पालती करून ठेवली असती. ती बसल्या मला वाटतं बहुतेक ती राजा आहे की वरती बसलेला आहे नाही हातीवर. आणि ही खरोखरचा फोटो एकदम जे त्या टायमाला काढलेला आहे. ही पूर्णपणे हे ताजमहल आहे पूर्णपणे बाहेरचं आपलं आपण जिथं उभा आहे आणि बाहेर जेवढी दिसतं नाही तेवढी सगळी बाहेर उभं होती त्या टायमिंगमधला फोटो या खरंच खूप जास्त भारी वाटतं म्हणजे बघून. आणि मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे जी अजूनपर्यंत आहे आणि ही खरंच खूप जास्त जुनं आहे. ही त्या राणीचा ड्रेस आहे. ही जहाज आहे भावांनो. ही त्या टाईममध्ये राणीचा पियानो आहे. त्या राणीचा पियानो आहे. ती राणी ही पियानो वापरायची. ही कितीतरी वर्ष पुराण आहे. हे बघा बघा तेव्हा पुढे राणी बसली तेव्हा तिथं असते हत्तीवरती. हीच ती राणी आहे भावांनो जिनं जेव्हा राज्य केलं ना इंग्रजांना जेव्हा राज्य केलं नाही भारतावरती त्या टायमिंगला त्या राणीला राहण्यासाठी जी इथं पॅलेस बनलेलं ती ही पॅलेस आहे. ही बघा आकाश भाऊ धन्यवाद बरं का फिरायला आणल्याबद्दल. कसं वाटलं तुला? मला लय एक नंबर भावा खरंच. हा एक नंबर भाऊ. ओळखलं भावाने ओळखलं बघा. अरे रायडर आहे. दोघं बी तात्या आहेत. ह्यातला हे मोठा हे बारका तात्या आहे आणि आमचा आंबादास जे महाराष्ट्र इमेज फोटो रायडर्स वगैरे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये हां थोड्या वेळ टाकायचं. पाणी गरम केलेलं आहे गॅसवर. मला निघायचं आहे रात्रीचे 3 वाजले ते पहाटेच्या. आज 25 मार्च. चला आंघोळ करून घेऊ आता. आंघोळ करून आंघोळ करतो भावांनो. भाव आहे सोडायला मला. चला तर फायनली भावांनो आता मी निघालो आहे. आज 25 मार्च आणि आज तुमचा भाव निघाला आहे सायकल इकडे आता फिरवून भागारी. आई तुला कसं वाटतंय मी निघालो या? बरं वाटतंय. तुझा पोरगा निघाला फिरावून तुला कसं वाटतंय? हायस्ट फॅमिली सपोर्ट म्हणून जाऊन द्यावं वाटतंय. होय ना. बरं बरं चालतंय. असं जाऊ का मग? जाऊ चला भावांनो निघू आता. एक गाडी भाऊ घेतो या एक मी घेतो या आणि निघतो. बाईच्या नावानं अंगोला आमच्या आंबाईचा माळा इथं यायचा. आंबाईच्या पाया पडायचं वर जाऊन अजून आंबाईच्या पाया पडायचं आणि मग इथं नंतर निघायचं. इथून महादेवाला बी दर्शन करतो. तिकडं महादेव आहे समोर. हां चला बोट घालू निघू. तात्याला म्हणलं शिरा पाटील नाव म्हणलं पुढं आणि कुरडवाडी ब्रिज पिश थांब मी कुंड मध नाही तू म्हणलं पाया पडून चालतंय म्हणला. तर भावांना फायनली आता मी बिंबळी चौकात आलो आहे माझ्या मित्राच्या घरी. मला सोडावं यानं नाही. ही एक यानं नाही आणि आपला सूर्यातात एक यानं नाही. सूर्यातात थांबला या कुरडवाडी ब्रिजपाशी. तिथं वाट बघत आमची. आता इथनं तिथं जाणार आणि तिथं जी गाडी ठेवणार आणि इथनं आम्ही आता नंतर आम्ही तिकडं जाणार. पण कालच आमच्या भावानं ही गाडी घेतली काल आपली गाडी. अरे थांब की आधी तिकीट चौकशी करून मग नंतर नेऊन थांबू ना. तिकीट चौकशी करून मग येऊन थांबू आपण. तात्या बघू एकदा 5:30ला च्या प्यायचं म्हणतो. मग चला तात्या चला तात्यांनो दोघं बी त्याचं ह्यातला हे मोठा हे बारका तात्या आहे आणि आमचा आंबादास. आंबादास नाव पाडलंय माझं. तर भावांनो आता कुरडवाडीमधल्या रेल्वे स्टेशन आलो आम्ही आणि आता सध्या आपण चहा प्यायला चाललो तिकडे. चला मस्त मध्ये चहा पिऊ आणि मग नंतर रेल्वे तिकीट काढू आणि मुंबईसाठी बसू मस्त मध्ये. चला ही 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 भाऊ चालले आमच्या गावाला चैन ए बाबा माघारी आणलं का पै तू काय काय गाणं म्हणतं गाबडाई. तर फायनली आम्ही निघालेलो. तिकीट काढलं. हे तिकीट किती बस सर? 145. 145 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे. 2 नंबर प्लॅटफॉर्म बघ. हा हे 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि इथं येणार नाही रेल्वे जाणार नाही. थांबा तुमचं रिएक्शन सांगा तुम्हाला काय वाटतंय रे? कसं वाटतंय? वाटायला लागलंय. हां आणि चांगलं पण वाटायला लागलं. त्याच्यामुळं वाईट यामुळं वाटतं की 10 दिवस असे भयंकर गेले नाही का. रोज मजा हसत खेळत गेलं. कसं गेलं काय समजा ना. ही तर गडी मायापाशी 2 दिवस झोपायला होता. म्हणलं ये म्हणलं झोपायला दादा म्हणलं 2 दिवस मला काय करमणार नाही म्हणलं. मला निघायचं होतं ना त्यामुळं ये म्हणलं. मी झोपायला होतं आणलं ह्याला 3:30 वाजता उठवलं आज.
भाऊ कसं वाटतंय तुला? अरे 1 वाजता झोपले 2 तास झोपायला लावला तर फक्त. मला रडा येते रड नको रड. उगी 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 असला मोठा बॉडी बिल्डर रडतोय म्हणल्यावर काय रड आपण राहिली. हा भावना खरं वाईट वाटतं रे. एवढा दिवस नाही 10 दिवस कंटिन्यू सोबत होतो ना, अचानक हा चाललाय आता. हे बघा माझा मोबाईल ऑटोमॅटिक स्विच ऑफ पडतोय पण निघतोय पण काही समजा नाही भावांनो काय करावा. म्हणजे काल जसं मी डिस्प्ले बदलला ना तेव्हापासून मोबाईल माझा नेट चालू केलं की माझा मोबाईल बंद पडतोय माझा. ही बघा आला बघा नाही ह्याला भावा काय चाललंय या काय चाललंय काय चाललंय. एकदम ठीक आहे. आमच्या गावातला आकाश माडिक सरला मला नेण्यासाठी आला या कोलकात्यामध्ये असतोय भाऊ. तर शुभ सकाळ भावांनो. आता सध्या टाईम झाला सकाळचे 8 आणि जर बघितलं तर आपण इकडे बघा बा आपण आता सध्या 11 वाजेपर्यंत आपण आपल्यामध्ये पोचतोय असं काहीतरी लोकेशन. ओळखलं भावाने ओळखलं बघा. अरे रायडर आहे भावांना विषय झाला का नाही तुम्ही बघितलं ऑन कॅमेरा विषय झाला मी इथनं चाललो होतो आणि माझी आजची ट्रेन मिस झाली. रात्री 10:30 ट्रेन आहे. सायकल आपली गुवाहाटीमध्ये या आणि सर्वांना माहिती आहे भावांना आतापर्यंत 3 दिवस सायकल इंस्टाला बघितला इंस्टाला बघितलं आपल्याला मिलियन मध्ये माणसं बघते त्यातला एक भाऊ आहे त्यानं बघितलं खरंच खूप जास्त भारी वाटलं. तुम्ही आणि हे ह्याच्यावर मला जास्त करून ओळखते ती माणसं. कुठं पण आता जायचं म्हणलं तर हे मला दाखवून जायला लागतं तर माणसं लगेच जवळ येते ती भावनं भावनं भारी वाटलं मला तर लय भारी वाटलं आपले फॉलोअर. हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. आता सध्या तुम्हाला खूप जास्त उशिरा भेटतोय. रात झाली पूर्णपणे आणि आता टायमिंग झालेला आहे 9:05. 9:20 माझी ट्रेन आहे इथनं प्लॅटफॉर्म नंबर 10 दादर रेल्वे स्टेशनवरनं आणि आता इथनं डायरेक्ट मला हावड्यापर्यंत ट्रेन आहे. ही बघा गर्दी बघा लई जास्त गर्दी भावांनो. आता काय करतो ना थोडी वाट बघतो बघा आता रेल्वे येते या बसतो रेल्वेतून जातो. नशीब मला झोपायला जागा मिळायला पाहिजे कारण माझं पाय लय दुखतं आहे माहीत नाही कशामुळे दुखतं आहे लय दुखतं आहे पाय माझं. तर भाऊ छत्तीसगडमध्ये एंट्री झालो या आणि म्हणलं थोडं जेवण घ्यावं. सकाळ दरनं मी नुसतं नॉर्मलच खाणं खातो या. तर इथं ट्रेन थांबली आपली 2 मिनिटसाठी बघा बघा इथं थांबलो 2 मिनिटं घेतो ओके. तर भाऊ चला जेवण घेतलेलं या आतमध्ये जाऊ आणि खाऊ. ही आपली ट्रेन आहे या चला. शुभ सकाळ भावांनो. आता सध्या टाईम झाला सकाळचे 8 आणि जर बघितलं तर आपण इकडे बघा बा आपण आता सध्या 11 वाजेपर्यंत आपण आपल्यामध्ये पोचतोय असं काहीतरी लोकेशन आहे आणि थंडी वाजायला चालू झाली आहे. सकाळ सकाळ थंडी वाजते आपल्याकडे थंडी वाजत नाही इकडे थंडी वाजते या. रेल्वे थांबायला लागली 4 तास लेट झाली आपली ट्रेन. आपण 8ला पोचतो हापड्यामध्ये आज आणि पण आज 11ला पोचणार आहे कारण की लेट झाली ट्रेन काहीतरी गडबड झाली. असू द्या चल रे भाई सब ठीक आहे मस्त आहे सर. नाश्ता वाचा कर लिया नहीं कर लिया भाई ने भाई भी ठीक आहे चलो एकदम मस्त में. चला दादा मी फ्रेश होतो हातपाय तोंड होतो आणि मग निघू पुढं कुठं जायचं येतं. चला शॉकिंग गोष्ट सांगतो मला ह्या ट्रेनमध्ये मला 36 तास झाले असे 36 तास 37 38 39 40 म्हणजे मला अजून 4 तास. मी 11 वाजेपर्यंत पोचतो या नजारा तेव्हा नजारा कसा आहे होईल अहमदाबादच बघा एकच घर आहे मध्ये आणि 36 तास होऊन गेलं आणि 40 तास लागते मला तिथपर्यंत पूर्णपणे पोहोचायला म्हणजे 40 तासात पोचतोय मी. विचार करा मग मला ह्या ट्रेनमध्ये बसून किती वेळ जात आहे विचार करा. आणि त्याला सायकलीकडे जाऊ. हावड्यातलं रेल्वे स्टेशन आहे समजात मोठं रेल्वे स्टेशन आहे दाखवतो तुम्हाला हवा बघा हवा समजात मोठं रेल्वे स्टेशन समजात मोठी बघा आहे काय किती लांब आहे नाही म्हणता मला वाटतं 4-5 एकरामध्ये तरी असेल बघा.
फायनली आपण पोहोचलेलो भावांनो इथं. आता इथनं आपल्याला पकडायची कुठली ट्रेन माहिती आहे ना, डायरेक्ट आता गुवाहाटी ट्रेन पकडायची. आता ही पोचले बघा, ही ट्रेन आहे आपली. उतारलोय आता. चला आता दुसरं तिकीट काढू. बघू आता तिकीट काउंटर कुठे बघू. हां तिकडे तिकीट काउंटर बघा तिकडे. चला जाताना देखा ह्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर पहिल्या साईडला लागलेली ट्रेन तिथून गेलो झालं डायरेक्ट. तर आता तिकीट काढू गुवाहाटीचं. हे बघा माझा मोबाईल ऑटोमॅटिक स्विच ऑफ पडतोय पण निघतोय पण काही समजा नाही भावांनो काय करावा. म्हणजे काल जसं मी डिस्प्ले बद्दल ना तेव्हापासून मोबाईल माझा नेट चालू केलं की माझा मोबाईल बंद पडतोय माझा. काय करावं काय कळणार नाही. मी एकदा लखनौमध्ये मित्राला फोन करून बघतो काय म्हणतोय ते एकदा. हे पण इतकं मोठं पंख बघा, किती मोठं पंख जेव्हा हवा घालायला इतकं मोठं पंख मी कुठंच नाही तर बघितलं. असं मी कोलकात्यामध्ये या. चला बघू तिकीटाचं काही त्याला बघा. अजून स्विच ऑफ झाला फिरावून. ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतोय, ऑटोमॅटिक स्विच ऑफ निघतोय. काही समजा नाही मला. अजून पण मोबाईल असत का बघा, अजून तुला असत मोबाईल आहे. कवर काढलाय म्हणलं, कवर काढले तर हिट करायचा बंद करेल किंवा आता फुटलाय मोबाईल आहे का. लय मोबाईल टाईम आहे 2020 हवा आहे का तुमच्या समोर आहे समजा बघा. मला माझा फक्त मोबाईल साथ द्या नाही बाकी समजा साथ देते फक्त मला तर काही समजा नाही भाऊ काय करावं काय नाही. मला वाटतं माझ्या पाठीमागे मुसीबत इथून झाली आहे की त्याला पॉवर बँक लावून बघतो काय पॉवर बँक लावल्याशिवाय नाही नीट व्हायचं. मला वाटतं पॉवर बँक लावतो आता. माझ्या मोबाईलला कंपल्सरी चार्जिंग ठेवायला लागतं. चार्जिंग सर लावून कंपल्सरी चार्जिंग लावून ठेवायला तुम्हाला. आमच्या गावातला एक माझा मित्र आहे, त्यांची बहीण दिलेली इथं तर त्यांच्या इथं बहिणीचीच असतो त्यांचं सोन्याची दुकान आहे तिथं. तर आता त्याला फोन केला मी ते मला लय म्हणत होता का ना भाऊ लगा मला एकदा फोन करून मला इथं आल्या फोन कर इथं आल्यावर फोन कर आमच्या इथं चल एकदा. त्याला फोन केला आलो तुम्हाला थांब 2 मिनिट नाही ह्याला. आता इथं येईलच बघा थांबा कुठे येते म्हणजे एक कामं 2 कामं होतील. मोबाईल पण माझं नीट होईल. मला वाटतं आज मला ही मुक्कामी थांबवून ठेवली तसं वाटायला लागले. बघू काय होतं ती आल्यावर भेटतो तुम्हाला कोण आहे ती. भावांना हावड्यातलं रेल्वे स्टेशन आहे समजात मोठं रेल्वे स्टेशन आहे. दाखवतो तुम्हाला हे बघा बघा समजात मोठं रेल्वे स्टेशन समजात मोठी बघा आहे काय बा किती लांब आहे. नाही म्हणता मला वाटतं 4-5 एकरामध्ये तर असेल बघा. मला आता बघा तिकीट काउंटर कुठं आहे ते आधी ते तिकीट बघतो ट्रेनची किती बघतो. आकाश यायला लागलाय मला नाही ह्याला आकाशानं जायचं मी बघा बघा अशा गाडी असते जायला याला. ती बघा आला बघा नाही ह्याला बघा काय चाललंय या काय चाललंय काय चाललंय. एकदम ठीक आहे. आमच्या गावातला आकाश माडिक सर मला नेण्यासाठी आला या कोलकात्यामध्ये असतोय भाऊ. आता कुठं जायचं आपल्याला आता घरी जायचं आपल्याला. बरं हावडा बरं हां घरी जाऊ मस्त मध्ये जरा थोडं पाणी बिणी पिऊ. लई भयंकर माझी आप झाली या जाऊ थोडं चहा नाश्ता करू घरी जाऊन दिवस जायचं दर्शनाला. हा दिवस जायचं मग नंतर दिवस दर्शन तुम्हाला घडून चला दर्शनाला जायचं. चालतंय. चला निघू. हेल्मेट लावायला लागतंय ना. हा हेल्मेट लावलं. हेल्मेट लावू. सर हेल्मेट आहे इथं लावायला लागतंय. हा कंपल्सरी हेल्मेट. आपल्या टीमवर तर भावांनो भारतात एकमेव असा एवढा मोठा पूल आहे त्याला हावडा पूल म्हणते हावडा ब्रिज म्हणते ती. आणि हे एवढा जास्त म्हणजे मोठा आहे का नाही नाही म्हणता 1 किलोमीटर लांबीला असत आणि सपोर्ट नाही खालनं ह्याला सपोर्ट नाही ह्याचं सगळ्यात मोठं महत्व आहे. आणि इंग्रजांना म्हणलं ना नाही इंग्रजाच्या काळामधला ही पूल आहे भावांनो हे अजूनपर्यंत आहे असा आणि ह्याला खालनं सपोर्ट नाही बघा. आणि हे 12 महिने ही जी नदी नाही कधी आटत नाही ना गंगा नदी आहे. गंगा 12 नदी. महिने वाहते. 12 महिने होते ना हे 12 महिने होते कधीच आटत नाही. आणि अक्षय मला घेऊन आलं दर्शनासाठी आमच्या गावातला इथं कोलकात्यात असतो या. बघून हे खरंच लय भारी वाटलं आणि तुम्हाला पण दाखवून भारी वाटलं. आता दर्शन करतो आणि मग पुढे निघतो. मस्त मध्ये फ्रेश झालो आंघोळ बिंघोळ केली मस्त मध्ये कोलकात्यामध्ये या. मी माझ्या मित्राच्या घरी आहे आणि आपला व्हिडिओ पण खरंच खूप जास्त आवडून बघते. गावकरीच म्हणायचं हे तर शेजारीच आहे माझा हे हिच असतोय. तू किती वर्ष झाली तर 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली हिच या. आणि आता ओळख करून दे की ही कोण आहे ती एकदा सांगून दे आपल्या जेवढी बघते तेवढी समजून सांगून दे एकदा. तुझं सगळ्यात मोठं फॅन भारत पाटील. बरं हा सगळ्यात बरं मोठं हा fan. मोठं दाजी येतं. ही तुझं मोठं दाजी हां दाजी तिकडे आहे. बाहेर आहे हा, बाहेर. बाहेर मोठं दाजी. आणि आज मेन गोष्ट म्हणजे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्या दिवशी सुद्धा असं वाटतं की मी स्वतःच्या घरी असले वाटतं या. दिवाळीला होतो मी त्या टाइमला नेपाळमध्ये पहिल्या दिवशी 2 तारखेला होतो तेव्हा पण आपलं सातारमधलं भाऊ होतं. आणि कुठल्याही सणासुदीला असलं का नाही मी कोणाच्या घरी जरी असतो आपल्या मराठी माणसांच्या खरंच खूप जास्त भारी वाटतं. जेव्हा मराठी माणसं मला इतक्या लांब भेटते ती. आकाश कसं वाटतंय मला भेटून. खूप भारी वाटलं. भारी वाटलं ना कसं वाटतंय चांगलं वाटलं. भाऊ मग तुम्हाला कसं काय वाटलं भेटून नवीन सांगा. वर्षाचं भेटून खूप आनंद झाला आज. भाऊचा मला लय मोठा फॅन आहे मी. माझा व्हिडिओ बघते पहिल्यापासून आणि व्हिडिओ कॉल घरी आकाश घरी आलता माझ्या व्हिडिओ कॉल केला तेव्हा पण मला बोललो होतो व्हिडिओ कॉलवर. भारी वाटलं खरंच खूप जास्त. नवीन वर्षाची भेट झाली एकदम आनंद होतो. नवीन वर्षाची भेट झाली पहिल्या दिवशी
पण तर तुम्हाला मी जरा थोडं दाखवतो बाहेरचं कसं काय आहे ते. आणि हे आपलं थांबा यांचं मोठं हे बी आपले व्हिडिओ बघतात उद्योग लय मोठं आपलं यांचं आपलं सोन्याचं दुकान आहे ना, सोन्याचं दुकान आहे मस्त मस्त कोलकात्यामध्ये मस्त आहे. आपले व्हिडिओ बघते ते भारी वाटतं खूप जास्त बरं का खरं. चला तुम्हाला यांचं घर जरा दाखवतो कसं वाटतं भेटून मला. एक नंबर वाटतं. भारी वाटतंय. चला तुम्हाला आता मी जरा थोडा बाहेर सीन दाखवतो कसं आहे ते. इथं काय जेवण केली ते मस्त मध्ये आपल्या कुरवड्या वाथोड्या कसं तसं असतं या. तुम्हाला दाखवतो मी. चला आता आधी योगा ही बघा अशी काहीतरी उडी हो रांगोळी बिंगोळी एकदम मस्त मध्ये केलं या. आणि खरंच खूप जास्त भारी वाटतंय आपली संस्कृती बघून इकडे साईडला सुद्धा ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं फोटो बघून खरंच खूप जास्त भारी वाटतं या. लवकरच गडाची राईड पण करायची आपल्याला. एकदम मस्त आहे बघा घरवीर. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुला बाबा. ए धन्यवाद बाबा. ही बघा कसं आहे एकदम मस्त मध्ये असं आहे बघा काहीतरी. हर मध्ये भावांनो जय महाराष्ट्र. आज लग मी माझ्या सायकलीकडे निघालो ना. आज लग मी कोलकात्यामध्ये भावांनो. आणि आमचा शेजारी हे आकाश महाडिक आणि यांच्या घरी तर मी आहे ह्यांची बहीण. आणि ह्यो काही आलोय यांचं दाजी बरोबर ना. आपलं नाव सांगा की. भारत पाटील. सर आपलं नाव सांगा. महेश. आपलं अनिल जाधव. तुझं सांग रे बाबा एकदा. आकाश. ह्यांना आकाश भाऊला कोण कोण बघतंय आणि आपल्या लोगोर्डी मधनं आकाश भाऊला किती बघते कमेंट करून सांगा. आणि आज गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व इंस्टा फॅमिलीला सर्व शेतकरी बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती अजून जास्त करत राहा. आणि इथं बघा सध्या काय काय आहे बघा इथं पुढे आहे पुरी पुरणपोळी नंतरनं भजी आहे नंतरनं कुरवड्या नंतरनं परत अजून गुळवणी एकदम समजा एकदम मस्त मी चाललंय. आणि आता उद्या मला वाटतं मी 2 दिवसामध्ये सायकलकडे पुसतोया. आणि 5 महिन्यामधला शेवटचं गोडदोड करतोय बघा. आता नंतर कुठं त्या गाठामध्ये बिळ्याचं उपाशी मारायला लागणार नाही. मस्त मध्ये आकाश भाऊ कसं वाटतं भेटून. खूप भारी वाटलं तुला. तुम्हाला कसं वाटतंय साहेब. आपल्याला एकदम मस्त एक नंबर. हे आपल्याला लय पहिल्यापासून फॉलो करतात लय व्हिडिओ बघतात. हे म्हणजे असं गणेश भाऊला कधी भेटतो असं. तर भाऊंना आता आपण असं लाग निघालेलो आता कालिका माता दर्शनाला. आम्ही अक्षय भाऊन आम्ही आता 2 तिघं नाही. आता गाडीकडे जायचं आहे आम्हाला. बोल काय म्हणतो कसं असं. तर आता आम्ही निघालेलो या गाडी काढतो साईडला आणि निघतो आता आम्ही. तर चला. असला का आम्ही इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही तर राहिलेली होती. इथं आम्ही आलो. इथला ही तिचं मोठं पॅलेस आहे. आकाश भाऊ समधी माहिती सांग. आकाश भाऊ माहिती सांगितलं थोडी. ही व्हिक्टोरिया आहे. हां इंग्रजांच्या काळातली इंग्लंडची व्हिक्टोरिया राणी आहे. हां खूप वर्ष झाली. हां मोठं तिथं पॅलेस आहे. हां. आणि पहिली भारताची राजधानी हीच होती ना. भारताची राजधानी कोलकाता होती. त्या काळात इंग्रज इथे येऊन राहिलेले. होय का. हा ती राणीचं पॅलेस आहे. अच्छा म्हणजे राणीत राहून आता गेली. आपण जाऊ आता. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला आता मी सिनेमॅटिक सीन दाखवतो आतमधलं कसं आहे ती. तर आतमध्ये जाऊ. ही बघा वाहक बिग ही इंग्रजाच्या काळात बनलेलं का मग. हा, सगळं. इंग्रजाच्या काळात बनलेलं बघा किती भारी आहे. हीच ती राणी आहे भावांनो. जिनं जेव्हा राज्य केलं ना इंग्रजांना जेव्हा राज्य केलं नाही भारतावरती त्या टायमिंगला त्या राणीला राहण्यासाठी जी इथं पॅलेस बनलेलं ती ही पॅलेस आहे बघा. ही बघा असं आहे. आणि खरंच खूप जास्त सुंदर आहे. इंग्रजाच्या काळामध्ये बनलेलं आहे. आणि ती आजूला काम हाची दिसून येते. इंग्रजाच्या काळात जी काम होती की नाही ती कामं आपल्याला दिसून येते. ती खरंच खूप जास्त बाहेर दिसते या. आणि हे इकडे बघा इकडे जर बघितलं हवा इतकं मोठं पाण्याचं लेक आहे हवा. असं काहीतरी एकदम भारी गार्डन बिर्डन एकदम मस्त मध्ये आला कधी तर इथं मला वाटतं तुम्ही नक्कीच आला पाहिजे. एक दिवशी भेटण्यासाठी इथं भेट द्या दिवशी नक्की झालं इथं. ही बघा तिथे बसल्या मला वाटतं बहुतेक ती राजा आहे. ही वरती बसलेलं आहे ना हातीवर. आणि ही खरोखरीचा फोटो एकदम जे त्या टायमाला काढलेला आहे. ही पूर्णपणे हे आहे. हे ताजमहल आहे पूर्णपणे बाहेरचं आपलं आपण जिथं उभा आहे आणि बाहेर जेवढी दिसतं नाही तेवढी सगळी बाहेर उभं होती त्या टायमिंगमधला फोटो या. खरंच खूप जास्त भारी वाटतं हे बघून. आणि तुम्हाला मी ना तुला अजून काहीतरी दाखवतो भारी भारी. इथं जर बघितलं ना हे बघा ही बघा ही बघा ही जहाज आहे भावांनो. ही त्या टाईममध्ये खरंच खूप जास्त मोठी जहाज आहे. आणि त्यानंतर नंतर पियानो किती मोठा पियानो आहे बघा. चालू पियानो आहे. आणि त्या राणीचा पियानो आहे. त्या राणीचा पियानो आहे. ती राणी ही
पियानो वापरायची. ही कितीतरी वर्ष पुराणा आहे. हे बघा हे बघा अंग्रेजाच्या काळामधला पियानो अजून सुद्धा इथं आहे. ही बघा हे बघा तेव्हा पुढे राणी बसली तेव्हा तिथं त्या हत्तीवरती. खरंच खूप जास्त रहस्यमयीन चांगलं गोष्ट आहे. कॅमेरा अलाउड नाही. चला आता मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे जी अजूनपर्यंत आहे आणि ही खरंच खूप जास्त जुनं आहे. ही त्या राणीचा ड्रेस आहे. बघा कसला ड्रेस आहे बघा. ही त्या राणीचा ड्रेस आहे अजूनपर्यंत आहे बघा. राव खरंच लय रहस्यमय. आणि ही ती बंदूक हवा इंग्रजांची बंदूक कशी बघितली हवा ती जुन्या जुन्या पिक्चरमध्ये बघायचं मला आहे कशी आहे. खूप जास्त भारी आहे. ती आहे ती राणीचं वर अशी घरं बघा कसलं भारी आहे. हे जर बघितलं ना ही बघा त्यांची धारदार शस्त्र आणि ही खरंच जुन्या जमान्यात शस्त्र आहे ती. आणि ह्याला बघा ह्याला गादी आहे अजून हाय अशी गादी असते तेव्हा त्याला त्या मोठीला अजून पुढं हाय अशी गादी आहे. आणि ही खुर्ची काही नॉर्मल खुर्ची नाही. ही खुर्ची हत्तीच्या दातापासून ही खुर्ची बनलेली आहे जी राणीला बसण्यासाठी तयार केली होती. आणि ती मला बघितलं खरंच आश्चर्य वाटलं. माझी ह्या समध्याच्या गोष्टी आधी मला माहिती केली आज समध्या मी वाचला आधी आणि वाचून मग नंतर माहिती देतो तुम्हाला. कारण याची माहिती देऊन फायदा नाही. राणी इकडे वर राहतो तेव्हा का वरनं दिसलं तर खाल्लं समजा दिसतं या वरनं बघितलं तरी असं काहीतरी आहे. ही तर राणीचा पुतळ्यामध्ये. आणि चला आता सरळ पुढे जाऊ. इथला टाईम होता बंद व्हायचा आता लगभग 5 वाजता चालल्या त्या. खरंच खूप जास्त भारी वाटलं. मेन गोष्ट काय आहे ना ते नुसतं फोटो काढण्यापेक्षा ती तुम्हाला माहिती देऊन सांगितलेलं खरंच खूप जास्त भारी कधी पण. आणि इथं जर बघितलं ना त्या इथं दाखवतो तुम्हाला बाजू तेव्हा ही बघा ही इथली नदी का काय काय माहीत नाही. हे आहे ना कसं मराठी ग्रंथ आहे. हां मराठी ग्रंथ आपला मराठी ग्रंथ आपला मराठी ग्रंथ ही समध्या प्रकारचा ग्रंथ तर इथं म्हणजे ज्यांचे काय ते जे ज्या ते जातीचा ग्रंथ आहे म्हणत का नाही ज्यांचा त्यांचा ग्रंथ हे बघा. हे बघा हे बघा हे उर्दू भाषा आहे बघून जिथपर्यंत मला आयडिया आहे उर्दू भाषा ही. के भारत के सुलतानों का परिषद इतिहास ह्यात इतिहास आहे. नंतर हे बघा इकडं बी इथं बी आहे. पहिल्या डायऱ्या बघा अशा डायऱ्या होत्या पहिल्या. हे वाचा तुम्ही आता काय लिहिलं आहे ते एवढं समजा. आणि बंद होत आलं टाईम नाही ना पेक्षा काही बघा असं आहे. नंतर ना अजून तुम्हाला मी तोपा दाखवतो जुन्या जमान्याला तोपा दाखवतो. त्या जमान्याला तोप आहे बघा कशी तोप आहे का अशी काहीतरी तोप आहे वाचाई अशी तोप आहे. आणि नंतर ना बघा गेलं तेव्हा हिथं सुद्धा तोप आहे तोपाला शिवलं मी. ताजमहलाच्या आतमधला मी जेव्हा इतिहास वाचला का नाही ज्या टायमिंगला राणीने कब्जा केला हे आहे तर त्यावेळेचा मी जेव्हा इतिहास वाचला का नाही जेव्हा आतल्या ह्यांच्या बंदुक्या बघितल्या ज्या टायमिंगला ह्यांचं मी सगळं सामान बघितलं ना खरंच मला एवढं मात्र नक्कीच कळालं भावांनो की होय इंग्रज आपल्यापेक्षा कितीतरी इंग्रज पुढं होतं ना. अजून जर काही इंग्रज असतं ना त्यांना दुनिया उलटीची पालती करून ठेवली असती. पण ते विचार करण्याची क्षमता खरंच खूप जास्त मोठी होती. चला आम्हाला फिरायला आणलं आहे आमच्या आकाश भाऊनं. आकाश भाऊ धन्यवाद बरं का फिरायला आणल्याबद्दल. कसं वाटलं तुला मला? लय एक नंबर भावा खरंच. हां एक नंबर भाऊनं मला फिरायला आणलं. मला खरंच खूप जास्त भारी वाटलं. त्या संग आपले हे 2 जण होते अजून आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं. पाटील पाटील म्हणा पाटील पाटील नाद करा पण पाटला नाद केला तसं काम आहे यांचं. चला भाऊ आता आपण घराकडे आता आंधारा पडला. कोलकातामध्ये आलो होतो भावांना. मला काही भावना एका टपरी आणला चहा प्यायला. मला इथल्यासारखा चहा कुठे मिळत नाही. म्हणलं घेऊन बघावा. इथं नॉर्मल जर चहा घेतला ना तुम्ही 25 रुपयाला एक नॉर्मल चहा भेटतो. हे ना 25 रुपयाला. कोलकाता का फेमस चाय पांडे चाय. पांडे चाय हा काय राम मंदिर गिरीश पार्क. हां राम मंदिर गिरीश पार्क. हां मदन चटर्जी लैंड. हां टैगोरवाड़ी पांडे टी स्टॉल. बराबर हे तर या त्या प्यायला दिगाव चाय दिगाव केस लागते.
लई भारी लागा एक नंबर आहे. लई एक नंबरची आहे भाऊ खरंच आला कधी ना आता चहा प्यायला नक्की चहावर जाऊन लईच एक नंबरची आहे. तुम्ही केव्हापासून चहा प्या इथं तर पहिल्यापासून किती वाजता आहे? मी तर 15 वर्ष झालं इथं 15 चहा वर्ष ही पितोय होय. मी घरी चहा पित नाही पण इथं आवडीने चहा प्यायसाठी येतो आज एकटा येतो. आम्हाला संडेला सुट्टी असते. हां हर संडेला आम्ही इथे चहा प्यायला. होय एक नंबर बघा बा पाटील हा गया तर पाहून असला का आम्ही आमच्या कॉलनीत आलोय जी की अशी काहीतरी कॉलनी बघा बघा इकडं आणि आतमध्ये इकडं रूम आहे या तर तिकडे निघालो आता आम्ही घरं या आणि माझा मोबाईल पडला त्यामुळे मला हे टॅबला सांगावं बघावं लागते कारण की माझा मोबाईल जे आहे ना ते बंद पडलेला आहे. तर त्याला भाऊंनो आजचा असा काहीतरी ब्लॉग होता घरनं निघल्यापर्यंत तिथपर्यंत असा काहीतरी ब्लॉग होता भाऊंनो. तर व्हिडिओ जर आवडला तर भाऊंनो व्हिडिओ करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब आज रेडिंग करतो टाईम भेटलाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भाऊंनो टाटा बाय बाय. हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र.